औषधांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आपण एक पहिला मुळव्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे की या वनस्पतीचं धुपट दिल्याने मुळव्याध नष्ट होतोय म्हणून, पण काही लोकांना त्याच्यामध्ये ती वनस्पती ओळखायला आली नाही म्हणून हा परत एकदा एक व्हिडिओ बनवतोय मित्र। तर चला तुम्हाला ती वनस्पती दाखवतोय। आम्ही आज आलोय आमच्या गावचं हे धरणाचा सांडवा आहे आणि हे सांडव्यात आलोय। गबर एकदा दाखव। भरपूर मोठा सांडवा आहे मित्र। पूर्ण संपूर्ण मोठा एक जवळपास अर्धा किलोमीटरचा आहे सांडवा आहे या धरणाचा। आणि या सांडव्याच्या ठिकाणी आम्हाला ती औषधी दिसली। तुम्हाला ती औषधी आज मी दाखवतोय, तर या इकडं मी तुम्हाला ती औषधी दाखवतोय। हा बघा मित्र, हीच ती औषधी आहे। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची औषधी असते। याला फुलं येतं, ही खालून आहे बघा। बघू शकता इथं अजून एक आहे। परंपरेनं मित्र ही वनस्पती माहीत आहे, पण आमच्या इकडचे नावं वेगळी नावं असतात। प्रत्येक भागामध्ये गेलं तर वेगवेगळे नावं येतात। तर तुम्ही या वनस्पतीची ओळख करून घ्या। आणि इथं नाव मला सांगता येणार नाही, कारण प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावानं ओळखल्या जाणारी वनस्पती आहे। त्याच्यामुळे तुम्ही याची एकदा ओळख करून घ्या। बघा अजूनही इथं काही आहेत भेटत, आम्ही नेणारच आहे आता, तो तुम्हाला दाखवूनही देतो। बघा असं दगडाच्या इथे किनाऱ्याला असं कुठंतरी हे निघलं जात आहे आणि हे असं घेतलं जात आहे। तर मित्रो, हे घरी न्यायचं आहे आणि असं ज्याला सुकून ठेवायचं आहे। हे वाळल्याच्या नंतर याचा उपयोग करता येतो आपल्याला औषधामध्ये। तर त्यासाठी एक आपल्याला दुसरी वस्तू लागणार आहे, दुसरा घटक म्हणजे याच्यासाठी लागते गौरी रानसेनी। ती पण इथं आमच्या समोर इथं उपलब्ध आहे मित्रो, ते पण तुम्हाला दाखवतोय। अशी गौरी घेऊन पेटवायची। ही गौरी पेटवल्याच्या नंतर हे वाळल्याच्या नंतर याचा भुगा करायचा आणि ते गौरी पेटवलेली आहे त्याच्यावर याला टाकायचं आणि याचं जे धुपट निघतं, याच्यापासून जे धुपट निघतं ते बुद्धद्वाराला ते धुपट नुसतं तुम्ही धुपट दिलं 2-3 दिवसांमध्ये तुम्हाला याच्यामध्ये चांगला आराम पडलेला पाहायला मिळतो मित्रो। एवढी जबरदस्त आणि महत्त्वाची वनस्पती आहे। आज आपण हजारो रुपये, बऱ्याच लोकांना मुळव्याधचा त्रास आहे, हजारो रुपये त्याच्यामध्ये ऑपरेशनमध्ये चालले आहेत मित्रो। कोंब कशी असू द्या तुमचे 4-8 दिवसात, तुम्ही 3 ते 4 वेळेस जरी हा प्रयोग केला ना तर 3 ते 4 दिवसातच तुमचे कोंब सगळे सुकून जातात आणि ते एकदम खारकासारखे असे वाळून जातात। खारक जशी आपली खारीक वाळल्याच्या नंतर जशी होती का नाही तशी वाळून ते जिरून जातात मित्रो। एवढी जबरदस्त वनस्पती आहे ही। आपल्याला रस्त्याच्या कडेला कुठेही सहजपणे मिळणारी वनस्पती आहे। तुम्ही बघू शकता हे औषध मला माझ्या मामांनी सांगितले होते, त्यांचे पण धन्यवाद करतोय मी। बघा मित्र, जबरदस्त वनस्पती आहे ही। आपल्या इकडे सहजरित्या कुठेही आपल्याला मिळू शकते। फक्त हिचं धुपट द्यायचं आहे। मुळव्याध असू द्या, तुम्हाला कोमाची असू द्या किंवा गाठ असू द्या,
कुठल्याही प्रकारचा मुळव्याध जर असेल तुम्हाला तर याच्यामध्ये चांगल्या प्रकारचा आराम मिळतो. फिशरवाल्याला अजून मी त्याचा प्रयोग केला नाही. फिशरवाल्यांना दुसरं औषध देत असतो. पण कोमाची मुळव्याध असली किंवा गाठीचं गाठ जर असली त्या ठिकाणावर गाठ झाली तर याच्या धुपट दिल्यानं 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 3च दिवसामध्ये चांगला फरक पडतो. आणि रोज संध्याकाळी एकदा जरी हा प्रयोग केला तरी चांगला आहे. 2दा करसाल तर लय सोपं आहे, पण संध्याकाळी एकदा जरी हा प्रयोग केला तुम्ही तरी तुमचं 3 याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये चांगला आराम पडण्यासारखं वाटतं. तर व्हिडिओ कसा काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा भावांनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या भावांनो.